तर आज भाऊबीजेच्या निमित्तानं आज होकर्णा या गावी माझी मोठी बहीण राहते. तिथं मी ओवाळून घेण्यासाठी आलेलो आहे. त्या पाठोपाठ आमचे सर्व भाचे आणि त्याचबरोबर भाच्या त्यांची मुलं सर्व नात्यागोत्यामधील सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी भाऊबीजेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आणि त्यामध्ये मी सुद्धा आपल्या बहिणीकडून या ओवाळणीच्या निमित्तानं मी आलेलो आहे. आणि अतिशय या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये असणारे सूर्यकांत मोरे, त्याचबरोबर लाईनमन म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले माजी लाईनमन दगडू मोरे साहेब हे माझे मेहुणे. त्याचबरोबर चंद्रकांत मोरे समाजसुधारक, साहित्यिक, कवी या सर्व क्षेत्रामध्ये आपलं विशेष नावलौकिक करणारे, त्याचबरोबर दिग्गज अशी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे. माझी भाची अंजना गायकवाड या सुद्धा शासकीय सेवेमध्ये वरिष्ठ लिपिका पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर बालाजी भालेराव हे कंडक्टर या पदावर कार्यरत आहेत. आणि त्यांना दिलेली माझी भाची रंजना मोरे ही सुद्धा या ठिकाणी आपल्या मुलाबाळांसह या दोघी बहिणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची गुणवंत मुलगी CBSE पॅटर्नमध्ये 98% गुण घेऊन ती अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचलेली आमच्या घराण्यामध्ये. आणि तिचं भावविश्व तिनं फुलवण्यासाठी आता नीटची तयारी करत आहे. आणि MBBS मध्ये तिला भरघोस अशा प्रकारचे गुण मिळो अशी आमच्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं, पाहुणे मंडळींच्या वतीनं आम्ही तिला शुभेच्छा देतो. निश्चितपणे तिची वाटचाल ही अतिशय कणखर चाललेली आहे. त्या वाटचालीसाठी मनभरून आमच्याकडून या भाऊबीजेच्या निमित्तानं शुभेच्छा. आणि हे लांबत चाललेले जे भाषण आहे तर ही एक कौटुंबिक चर्चा आहे, ती आता लांबूनच येत आहे. इथं आता बाहेर ओवाळणीसाठी आमच्या भाचेबाई आतुर आहेत, म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आता मी इथं लांबत चाललेला या ठिकाणी संपवतो, माझ्या वाणीला विराम देतो. आणि सन्माननीय चंद्रकांतजी मोरे साहेब यांनी ही अतिशय चांगल्या अशा प्रकारचं हे व्हिडिओ शूटिंगचं काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना सुद्धा मी आमच्या या सर्व परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम इथं थांबवतो.